तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी टू वी मिशन फाउंडेशन आयोजित इंटरनॅशनल मेन्स डेच्या या सेलिब्रेशनला. एक मिशन सुरू केलं ज्याचं नाव आहे मी टू वी मिशन 2034. आता या मिशनचा उद्देश काय आहे, याच्या मागची कारणं काय, हे का सुरू केलं हे सगळं सांगणार आहोत. त्याचबरोबर आज आय इन्स्पायर अवॉर्ड्स सीझन 3 आणि आमची कॉम्पिटिशन आहे मिस्टर विस्कस सीझन 2. सो त्याही स्पर्धेला आपण इथे अनुभवणार आहोत. बेटा अभिनंदन. काहीतरी तर केलं पाहिजे, कुछ तो करना चाहिए. एकदम सिरियस बसलेलो आहात तुम्ही यार. हे सेलिब्रेशन आहे, हा फॉर्मल जरी प्रोग्राम वाटत असला तरी आम्ही आमचा दिवस साजरा करतोय. इंटरनॅशनल मेन्स डे, हमारा भी कुछ है. मान्यवरांचे धन्यवाद. पुढचे पुरस्कार आपण ब्रेक नंतर घेऊया. आणि तुम्ही या कार्यक्रमाचे सगळे फोटोज व्हिडिओज रेड आय पिक्चर या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकतात. प्लीज त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, माझ्याबद्दल बऱ्या करा. रेड आय पिक्चरवरती तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आणि फोटोज या कार्यक्रमाचे पाहायला मिळणार आहेत, कारण ते आपले ऑफिशियल पार्टनर आहेत. रेड आय पिक्चर अशरफ. ऑल व्हिडिओज ऑफ टुडे शोज विल बी अपलोडेड ऑन दिस चॅनल. असं दीप प्रज्वलन करून आपल्या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. यानंतर देसाई मॅम. त्यानंतर डॉक्टर उदयन दीक्षित. फक्त आमचे कंटेस्टंटच काय आलेलं. यानंतर रमानंद सर, मिस्टर तुषार रामानंद. देसाई मॅम, तुषार सर आणि दीक्षित सर, आपण तुमच्याशी नंतर संवाद साधणार आहोत. मी विनंती करेन मुळीक सरांना की त्यांनी आमच्या मिशनला सपोर्ट ते करतच आहेत, पण शुभेच्छाही द्याव्यात. आणि मी टू वी मिशन 2034चा आमचा म्हणजे मला जो बेसिक थॉट कळलाय ना, मर्द को भी दर्द होता है, या अंडर हे सगळं चाललेलं आहे. आणि आपणच आपलं दुःख समजून घेऊ शकतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजिका डॉक्टर प्रिया, आर.जे. बंड्या, सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींना, सर्वप्रथम तर या कार्यक्रमाच्या आयोजिका म्हणून डॉक्टर प्रिया यांचं मी अभिनंदन करतो. वेगळी संकल्पना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली आणि मला वाटतं सर तिसरं वर्ष आहे ना आपलं, तिसरं वर्ष आहे. आल्याच्या नंतर थोड्याशा खुर्च्या पाहून त्यांनी एक कॉमेंट केलं, तर ते मी कॉमेंट आता सांगत नाही.
मला वाटतं आपल्या इथं शनिवार रविवार असा दिवस चांगला असतो. आता पुढचा कार्यक्रम तुम्ही शनिवारी आणि रविवार ठेवला तर हे सगळं भरून जाईल. वर्किंग डे असल्यामुळे कदाचित लोक कमी असतील, पण एक चांगली संकल्पना घेऊन आपण काम करत आहात आणि फक्त आपला व्यवसाय आपलं क्लिनिक हे न बघता सोशल वर्कसाठी आपण वेळ देत आहे, त्यासाठी तुमचं मी अभिनंदन करतो. जिथे ज्या कार्यक्रमात आरजे भांड्या जातात ते सगळे समोरचे लोक पोट धरून हसत बसतात. मी आज अजून ते जरा मूड मध्ये यायच्यात मला वाटतं. ते मगाशी बोलले पण कदाचित सगळ्यांचं लक्ष नव्हतं. या विश्वामध्ये कोणीही सुखी नसतो असं म्हणतात. सगळ्यांना काही ना काही दुःख असतात. कोणी सांगू शकतो, कोणी सांगू नाही शकत. पण दुःखांवरती आणि संकटावरती मात करून त्याच्याशी सामना करून जो पुढे जातो तो आयुष्यामध्ये कायम पुढे जात राहतो. आणि अपयश दुःख हे कोणाच्या आयुष्यामध्ये नसतं, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतं. संघर्ष असतो, म्हणून आपण थांबायचं नसतं. आज हा जो कार्यक्रम घेतलाय मला वाटतं त्यासाठीच घेतला असावा की ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सची गरज आहे त्यांच्यामध्ये इथं आल्याच्या नंतर या व्यासपीठावरती कॉन्फिडन्स भेटतो. शाळेमध्ये आपण पाहतो की लहान मुलांना आपण व्यासपीठावरती गायला, नाचायला, माईकवरती बोलायला, भाषण करायला संधी दिली तर त्याच्या आजला देखील कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यामुळं त्यांचं पुढचं जीवन ते आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात. नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, प्रगती करू शकतात. म्हणून असे व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही गरज आहे. आणि मला वाटतं आयोजक डॉक्टर प्रिया असतील, त्यांचे सर्व सहकारी आहे हे करतात आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझ्याकडे आपलं कुठलंही काम असेल तर आपण नक्की करूया. आपल्या पुणे शहरासाठी, पुणे शहराच्या प्रगतीसाठी आपल्याला काम करायचं आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. मुळीक सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि खरं तर वीकडेला हा कार्यक्रम आहे, त्यामुळे खुर्च्या माझ्या डोक्यात आलं नाही परवाकडे ज्यावेळी तुम्ही चीफ गेस्ट म्हणून येणार असं कळल्यानंतर. म्हटलं इतका मोठा जनाधार असणारा माणूस जर आज आमचा चीफ गेस्ट असणार आहे, एक शब्द तुम्हाला टाकला असता तर आम्हाला ग्राउंडवर प्रोग्राम करावा लागला असता. पण पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन तसंच सपोर्ट जो अत्यंत महत्त्वाचा तो नेहमीच आम्हाला असतो. आणि तुम्ही आज सुद्धा वेळात वेळ काढून आलात. आपल्याला इन्स्पायर अवॉर्ड्सचं वितरण करायचं, त्यामुळे तुम्ही नक्की थांबाल अशी मी विनंती करतो. आणि पाहुण्यांशी आपण येत्या काळात संवाद साधणार, कारण ते आमचे ज्युरीज आहेत, आमचे जज आहेत, सो आपण त्या दरम्यान बोलूच. पण आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि खरी कॉन्सेप्ट काय आहे, मी टू वी मिशन 2034ची गरज डॉक्टर प्रिया पारेख यांना ब्युटी एस्थेटिक्स इतकं सुंदर जोरावर चालू असताना, अजिबात आयुष्यात वेळ नसताना हे का सुचलं किंवा त्यांना हे का सुरू करावं असं वाटलं, तर याच्या मागची सगळी संकल्पना आपल्या प्रास्ताविकात डॉक्टर प्रिया पारेख आता आपल्यासमोर. एक ओळ वाचून दाखवते मी, की थोडी इंग्लिशमध्ये आहे. नो वन केअर्स अबाउट मेंटल हेल्थ, लेट अलोन फॉर अ मॅन, until it turns into anger and frustration, and then suddenly you are a bad person. People judge you. आणि मग म्हणतात men will be men. इमोशन्स तर काय दाखवायचा प्रश्नच येत नाही ना. They don't have emotions. असे अनेक वेळा आपण पुरुषांना एक डिफाईन करून सांगतो की माझ्या नवऱ्याला कळतच नाही माझ्या भावना. बरोबर ना? बऱ्याच बायका आहेत आज ऑडियन्समध्ये आणि आय एम शुअर दे विल एग्री की असा अनेक वेळा तो स्टेटमेंट येतो. मला खूप लोकांनी विचारलं की तुम्ही 2019 पासून काम करतायत आणि एवढा मोठा ग्रुप का नाही झाला तुमचा? आपल्या पुण्यामध्ये पुलं, VNWC, घे भरारी असे किती महत्वाचे आणि मोठे ग्रुप्स याच्यात 2-2, 3-3 लाख लोक आहेत, मग इथे कसे काय नाही आहेत? मलाही प्रश्न पडला होता, कुठेतरी चुकलं असणार माझं. पण मुळात पुरुषांसाठी काय करायचंय असा बरेच वेळा मला प्रश्न येतो की तुम्ही का करता तो? वुमेन एम्पॉवरमेंट का नाही करत? मेन एम्पॉवरमेंट कशाला करतात? पुरुषांना एम्पॉवरमेंट द्यायची हा एक विषयच लोकांना अजून पटला नाही. 2022 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा मी हा कार्यक्रम केला तेव्हा मी सगळ्यांना वर्कशॉप्स केले, सांगत राहिलो की मर्द को भी दर्द होता है, मेन कॅन क्राय. तेव्हा मला बरेच पुरुष येऊन सांगितले की मॅडम तुम्ही बोललात, नशीब कळलं तरी.
नाही तर लोक एक्सेप्टच करत नाही की मला सुद्धा दुःख होतं, मला सुद्धा त्रास होतो आणि मी कोणाला सांगूच नाही शकत हो. तसाच या वर्षी आम्ही विषय घेतला लेट्स टॉक प्युबर्टी विथ बॉईज. प्युबर्टी हा विषय फक्त मुलींशीच डिस्कस केला जातो, मुलांशी डिस्कस केला जात नाही. का बरं? त्यांच्यातही चेंजेस होत असतात ना, मग त्यांना कोण सांगणार? वडील आणि मुलांचं तर आपल्याला माहितीच आहे कसं असतं घरात. वडील आले, मुलगा बाहेर पडला. पण त्यातला जो एक कम्युनिकेशन गॅप आहे तो यावर्षी आम्ही दूर करायचा प्रयत्न केला. आम्ही भरपूर वर्कशॉप्स घेतले पेरेंट्स बरोबर आणि आता मला शाळांमध्ये पण इन्व्हिटेशन मिळाले. सो विषय वेगळा आहे पण गरजेचा आहे, महत्वाचा आहे. असे किती पुरुष मला सांगा तुम्हाला भेटले असतील की 40 नंतर म्हणाले की प्रिया आता झालं, जॉब बीब केला मी, मला ना गायची खूप इच्छा होती, आता मी गायला सुरुवात करतो. त्याला अलाउडच नसतो, कारण EMI भरायचे असतात, फॅमिलीला बाहेर न्यायचं असतं, शॉपिंग असते, खर्चच खर्च असतात. तो सोडूच नाही शकत, काही करूच नाही शकत. किंवा असे किती लोक म्हणतात की आता बायको कमवतीये, मी जॉब सोडतो आणि स्टार्टअपला लागतो. इतकं मोठं बर्डन असतं त्यांच्यावरती, जे आपण इक्वालिटी असं सगळं म्हणत असतो, वुमेन एम्पॉवरमेंट करा. पण तुम्ही जर तुमच्या मेन जो तुमचा पुरुष आहे त्याला एम्पॉवर नाही केलं तर त्या वुमन एम्पॉवरमेंटला काय हे राहिला, अर्थ राहिला? काहीच नाही राहिला. यू हॅव टू हॅव अ इक्वालिटी, म्हणजे दोन्ही जेंडरला एम्पॉवर करायची गरज आहे. एनिवेज, याच विषयावरती मी गॅप घेऊन बंड्याकडे आता बाईक देते, कारण पुढचा विषय तोच हँडल करेल. थँक्यू सो मच. या विषयावर नक्की विचार करा. प्लीज सपोर्ट द मिशन. वी आर लुकिंग फॉर ऑल काइंड ऑफ सपोर्ट. थँक्यू. पण ना एका चांगल्या विचारानं सुरू झालेला सगळा प्रवास की पुरुषांनाही त्रास होतो, त्यांनाही वेदना असतात, त्यांनाही व्यक्त होणं गरजेचं आहे, त्यांच्या डोळ्यातही पाणी येतं आणि ते पाणी जर आपण पुसलो नाही तर तो मजबूत वाटणारा जो पुरुष आहे तो आतून लिटरली पोखरलेला असतो. आणि मग ज्यावेळी आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो किंवा त्याबद्दल बोलतो तर त्या स्त्रीचं सक्षमीकरण ऑब्व्हियसली व्हायलाच हवं, पण पुरुष देखील सक्षम असावा असा विचार यामागे आहे, तर आपण त्या समानतेबद्दल बोलू शकतो. याच विचारानं सुरू झालेली मी टू वी मिशन 2034. आता आम्ही आय इन्स्पायर अवॉर्ड्स या अवॉर्ड्सच्या 3ऱ्या सीझनला इथे सुरुवात करतो. अर्थात पहिल्यांदी आपण 7 आणि त्यानंतर मग 8 अशा मंडळींना इकडे सन्मानित करणार आहोत. आणि आय इन्स्पायर अवॉर्ड्सला प्रदान करण्यासाठी व्यासपीठावरती मी डॉक्टर प्रिया पारेख यांना आमंत्रित करतो. त्याचबरोबर दीक्षित सरांना, देसाई मॅम आपल्याला पुन्हा एकदा व्यासपीठावर मी आमंत्रित करतो. तुषार सर, आपणही व्यासपीठावर यावं ही आपल्याला विनंती आहे. हाँ जी, वो वीडियो मैं बोलूँ. उद्योजक किंवा उद्योजिका. आधी आपण एक व्हिडिओ बघणार आणि त्यानंतर मग आमंत्रित करणार आहोत. आपल्या आय इन्स्पायर अवॉर्ड्सनं आपण आज ज्यांना सन्मानित करणार आहोत त्या मंडळींना. कॅटेगरीज उद्योजक, उद्योजिका, म्युझिक छान आहे ते ऐकत होतो. सो उद्योजिका या कॅटेगरीत शुभश्री माहेश्वरी, तुम्ही आय इन्स्पायर अवॉर्ड्स स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. शुभश्री माहेश्वरी. आणि आज तुम्हाला समारंभपूर्वक आय इन्स्पायर अवॉर्ड्स प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतो. स्वागत आहे तुमचं. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी शुभश्री यांना आय इन्स्पायर अवॉर्ड उद्योजिका या कॅटेगरीत प्रदान करा. मी टू वी मिशन 2034 फाउंडेशन आयोजित आय इन्स्पायर अवॉर्ड्स 2023 अर्थात सीझन 3 उद्योजिका या विभागात शुभश्री माहेश्वरी आपल्याला हा पुरस्कार सर्वांच्या साक्षीनं प्रदान करताना आम्हाला खरंच खूप आनंद होतो. आपल्या मनापासून अभिनंदन आणि आपल्या पुढच्या वाटचालीला आणि पुढच्या कार्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा.
थँक्यू मॅम. यानंतर आपल्या पुढच्या पुरस्कारार्थी आहेत अंकिता अर्वीकर, उद्योजिका. याच कॅटेगरीत अंकिता यांना आज आय इन्स्पायर अवॉर्ड्स 2023 या सोहळ्यात समारंभपूर्वक आय इन्स्पायर अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जातो. मी विनंती करीन अंकिता अर्वीकर यांना त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आय इन्स्पायर अवॉर्ड्स 2023 पुढच्या पुरस्कारार्थी पद्मावती गौंडर. वाक्य नेहमीच आहे पण ते म्हणावं लागतंय. गर्दी कमी असली तरी गर्दी असावी, उत्साहाची वर्दी असावी. काय वाजवत राहा. मला शक्य नाही कारण माझ्या हातात माईक आहे त्यामुळे मी अवघड आहे. सो अभिनंदन पद्मावतीजी. स्टार्टअप विथ अ सोशल इम्पॅक्ट या कॅटेगरीत आय इन्स्पायर अवॉर्ड्स 2023 तुम्हाला समारंभपूर्वक प्रदान करताना मला खरंच खूप आनंद होतो. आपली पुढची कॅटेगरी पब्लिक स्पीकिंग स्पीकर ऑफ द इयर अवॉर्ड. आणि या वर्षी हा पुरस्कार दिला जातोय वीरेंद्र निर्मळकर यांना. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा पद्मावतीजी आणि वीरेंद्र. यानंतर आपला पुढचा पुरस्कार आहे हा शैक्षणिक क्षेत्रासाठी आहे आणि यावर्षी हा पुरस्कार दिला जातोय डॉक्टर अनुपम पोद्दार यांना. डॉक्टर अनुपम, तुम्हाला हा पुरस्कार सर्वांच्या समोर प्रदान करताना मला विशेष आनंद होतो आणि आपल्या पुढच्या वाटचालीला खरंच खूप शुभेच्छा. यानंतर आपली पुढची कॅटेगरी आहे मेकिंग अ डिफरन्स सोशल इनिशिएटिव्ह आणि या वर्षीचा आय इन्स्पायर अवॉर्ड 2023 विजेते आहेत. आपण हा घोषित पुरस्कार आहे रमेश पाटणकर. रमेशजींना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारायचा. रमेशची गोष्ट रमेश पाटणकर मेकिंग अ डिफरन्स सोशल इनिशिएटिव्ह मी टू बी मिशन 2034 फाउंडेशन आयोजित आय इन्स्पायर अवॉर्ड्स 2023. पाटणकर सर, तुम्हाला हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला खरंच खूप आनंद होतोय आणि आपल्या भावी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा आणि त्या वाटेवरती आपण भेटत राहू. धन्यवाद. यानंतर आपला पुढचा पुरस्कार आहे आर्टिस्ट या कॅटेगरीत मास्टर आर्यमन. आलाय कॉन्फिडन्स बघा तुम्ही. वाह.
म्हणजे आत्ता जे मेकअप केलेले पुरुष तुम्ही पाहिले त्यांना या हातांनी खरं मेकअप केला सो त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट. कोणासाठी? पुरुषांसाठी ज्यांनी मेकअप केला. यानंतर जरी सूताचे प्रवीण फेंगडे पाटील. प्रवीण सर आलेत. आपण पुढे जाऊया. आमचे ट्रॉफी पार्टनर विजया कृष्णा फिट्स चे सचिन शेट्टी. शेट्टी सरांबद्दल एक छोटंसं मला सांगायचं. त्यांचा एक व्हिडिओ पण आहे जो आपल्याला ऑन करायचा आहे. देबा सर प्लीज. अशरफ सर प्लीज स्टेजवर येऊन सन्मान स्वीकारा. रेड आय पिक्चरवर तुम्हाला या कार्यक्रमाचे व्हिडिओज आणि काही फोटोज सुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बऱ्या अशरफ सर प्लीज. प्रिया मॅम त्यांना सन्मानित करावं. हे आमचे सगळे पार्टनर्स आहेत. थँक्यू मॅम. आमचे सपोर्ट पार्टनर आहेत, सपोर्टिंग पार्टनर ॲमी अडलका. त्यानंतर प्रणव सावंत, 1000 पॉइंट्स हॉस्पिटॅलिटी. जर बॉबी मॅम आले असेल त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. थँक्यू सावंत सर, थँक्यू सो मच. तुषार सर धन्यवाद. पण पुढे जाऊया. अर्थातच आपला वेळ झालेली आहे आणि मी त्यांना इथे विनंतीपूर्वक आमंत्रित करू इच्छितो आणि त्यासाठी मान्यवरांना आमंत्रित प्रिया मॅम यांनी करावं जे पुरस्कार देणार आहेत. I like to call my mom, Lili Madhubekar, and my mother-in-law, Bhavna Parekh, and my daughter, Asmi Parekh. Please come on the stage. पाहिले तुम्ही कार्यक्रमात असं हे असे पायंडे पाडायचे आपल्याला. त्या समानतेबद्दल आम्ही म्हणतोय. मेकिंग अ डिफरन्स सोशल इनिशिएटिव्ह या कॅटेगरीत रोहन शेट्टी. रोहनजी शेट्टींसाठी एकदा जोरदार टाळ्या. ॲडव्होकेट रोहन शेट्टी, मेकिंग अ डिफरन्स सोशल इनिशिएटिव्ह या कॅटेगरीत अभिनंदन रोहन सर. यानंतर आपला पुढचा पुरस्कार पुन्हा एकदा कॅटेगरी 30 मेकिंग अ डिफरन्स सोशल इनिशिएटिव्ह आणि पुरस्कार आहे डॉक्टर संजीव आणि डॉक्टर वैष्णवी भाटे. मी दोघांनाही विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी नम्रता दुबे आपल्याला विनंती की आपण स्टेजवरती यावं. टीम आणि डॉक्टर वैष्णवी भाटे सोशल इनिशिएटिव्ह या विभागात आय इन्स्पायर अवॉर्ड 2023 आपल्याला सर्वांसमक्ष समारंभपूर्वक प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होतोय. वा चालेल का? वा यानंतर उद्योजक या विभागात या वर्षीचा पुरस्कार श्रीराम विश्वासराव माने. श्रीराम माने उद्योजक आय इन्स्पायर अवॉर्ड्स 2023. यानंतर आपल्या पुढच्या पुरस्कारार्थी आहेत सुपर शेफ या कॅटेगरीत डॉक्टर लीना येंगले, डॉक्टर सोनिया चंदनानी मेकिंग अ डिफरन्स सोशल इनिशिएटिव्ह या विभागात आणि डॉक्टर सोनिया यांचे बाबा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथे आलेत. मी डॉक्टर प्रिया पारेख यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सोनिया यांच्या बाबांना डॉक्टर सोनिया यांच्या वतीनं हा पुरस्कार प्रदान करावा.
सोनिया चंदनानी सोशल इनिशिएटिव्ह विभागात यावर्षीचा आय इन्स्पायर अवॉर्ड 2023. मिस्टर गंगवानी सर डॉक्टर सोनिया यांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारतात, जे डॉक्टर सोनिया यांचे वडील आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या मंडळींचा आपण सन्मान करतो. यानंतर मी आमंत्रित करीन सोशल इनिशिएटिव्ह या विभागात पुढचा पुरस्कार उषा गोखले या आपल्या पुढच्या पुरस्कारार्थी आहेत. त्यांनी कृपया आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावरती मी आमंत्रित करतो प्रणव सावंत यांना. प्रणव अँड शुभांकर, बोथ ऑफ यू ऑल प्लीज कम. मोठ्या लोकांबरोबर माझ्यासाठी प्रत्येक सपोर्टर हा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि ॲज आय वॉज जस्ट टॉकिंग अबाउट डॉक्टर मिस्टर शेट्टी सर, प्रणव इज ऑल्सो बीन माय सपोर्टर फ्रॉम डे वन. त्याला कॉन्सेप्ट आवडलेली आणि त्यांनी मला ऑलवेज सपोर्ट केला. सो थँक्यू प्रणव, थँक्यू सो मच. वा, मला आत्ता जस्ट सुचलंय, काही मंडळी पुरस्कारांना मोठी होत असतात, काही पुरस्कार काही मंडळींमुळे मोठे होत असतात, तर काही मंडळी पुरस्कार देताना मोठी होत असतात. सावंत सर, ही तुमची नम्रता आहे आणि ती प्रत्येक पुरुषामध्ये असते. जरूरत है उसको जगाने की. हे तुमच्यामध्ये ती जागी आहे, माझा थोडा प्रॉब्लेम आहे. उद्योजक अर्थात उद्योजिका कॅटेगरीतला पुढचा पुरस्कार युती रावल. युतीजी, आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करतो. युती रावल, कृपया आपण स्टेजवरती येऊन आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. स्वाती अलंकार आहेत का? स्वाती मॅम प्लीज या आणि प्रिया मॅम बरोबर हा पुरस्कार तुम्ही युती यांना प्रदान करा. उद्योजिका या विभागात युती रावल यांना पुरस्कार. अभिनंदन. काही गेस्टला इकडे फेलिसिटेट करणार आहोत, जे आमचे स्पेशल गेस्ट आहेत. डॉक्टर आशिष चौहान, मी तुम्हाला स्टेजवरती आमंत्रित करतो. डॉक्टर आशिष आहेत? ओके. पूर्णिमा लुनावत आल्यात का? पूर्णिमा मॅम नाही. मी आमंत्रित करतो बॉबी कर्णानी, विमाननगर विमेन्स क्लब. प्लीज बॉबीजी स्टेजवरती या. येस बॉबीजी. यानंतर संकेत हरभक्त. संकेत आलेत? नंतर राकेश मल्होत्रा आलेत का? ठीक आहे, हरकत नाही. बाकी आलेल्या सगळ्या प्लीज कम ऑन द स्टेज. Neetu, please come on the stage. Deba, please felicitate. A big round of applause, everybody. Mr. Rishi, please come on the stage. Our showstopper, Mr. Amol Diwan, please come on the stage. Mr. Sagar Bhavsar. Mr. Sagar, are you here? Me and Pallavi Shivalkar, just once again, please be on the stage. Kind to sponsor the sash for us today. Thank you, Pallavi. And Amy has been even supportive from day one. Thank you, Amy. Please clap. Need a makeup artist. Madhura Govind Harkal, are you over here? She has
accepted to to do makeup for all my calendar people. And thank you, please, round of applause. Thank you. Nikita Kalyankar, please come on stage. She's the one who has helped me, and we look forward to a final call for Rahul Joshi. Has he come? Rahul? Okay, I believe Rahul. In every household till 2034. Are you all with me? You're going to support me? Thank you so much. I will hand over mic to I will do the team introduction. This event or any work is incomplete without a strong team. So let me call upon Deba as my director, Debashri Chakravarti, Shama Bheda, Chandrakala Palam, Dr. Purva, Ashwin Kalyankar, Prashant Kamble, RJ Pandya, there are another 5 people in my team, but as I said that no event, no mission is complete without a strong team. A big round of applause for them. I will be felicitating them. Just 1 second. May I call upon Bhagyashree Desai ma'am? Bhagyashree ma'am, are you free? Done with the results? Yes, please come. Ambassador of Me2Me Mission 2034. The next is Prashant. He is one of the newest members of Me2Me. The next is Chandrakala. The next is Mr. Debashri Chakravarti. The next is Shama Bheda. Next is Dr. Purva. Mr. Ashwin Kalyankar. Okay, every year we have an award for the most promising ambassador who has come new and has done a lot for the mission, just new, although she was new, and everybody has worked hard, no doubt regarding that, but this is a special award. So Dr. Purva, please come on stage, and Dr. Bhagyashree ma'am, please felicitate her as the most promising ambassador. Every year we have this. Thank you. We have 2 makeup artists. One of them has already come. Vishakha, please come on stage. All the team can come back. Bhagyashree ma'am, just 2 minutes. Vishakha, are you here? Firoz sir, please come on the stage. Firoz sir and Hirurkar sir, are you there? Hirur sir का चले गए? Okay, Firoz sir आ जाइए.
We are very grateful to Bindi Thakkar, the owner of Machismo World, who has been very gracious to extend her support from Mumbai with the gift hampers. I've been very blessed with all these wonderful people in my life. Thank you, thank you. Place to bond. So that is going to be our next year agenda with Mr. Whiskers season 3. Please be there and support. Just Deba, please come. Good evening, everyone. First of all, thank you so much, all of you, on behalf of my team, for you all being part of our journey over here to support us this evening. The contestants, it has been excellent. I guess I don't need to emphasize on much on that. The journey we started 3 years back, more precisely, with this mission was two. One is men empowerment and the gender neutrality. Now, a lot of you may be having a question कि equality, gender equality तो सुना था, gender neutrality क्या होता है? Is it same? Is it different? It is just a swap of the English word. दोनों का अलग अलग meaning है. और men empowerment is not, Priya has already spoken much of it. You have seen all the videos. I'm not going to repeat again all those things. But men empowerment, when we say, is not about a gender equivalent of women empowerment. When we say men empowerment, it is about the mental health of men, their way of expressing, their will to express. That is what we are aiming at. And trust me, it doesn't start this age. Means when you have already crossed 30, all of a sudden your mindset doesn't change, right? It has to be beginning very early, like in your teens. That's why the theme we have taken up this year is puberty, talk to your boys, because it has to start early. Many of us may be invariably using the words, "Kya ladkiyon type rota hai?" I am sure many of you have heard that phrase even from your mothers itself. But don't you think you are putting that thought in the brain of that child, of that boy, कि girl is a weaker sex, just by saying कि लड़कियों type क्यों रोता है? So just think on those points. With that point, I call it an evening. Thank you so much, everyone. धन्यवाद देवा सर. पुन्हा एकदा सगळ्याच पुरस्कार प्राप्त मंडळींचं मनापासून अभिनंदन. विजेत्यांचंही अभिनंदन. तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल धन्यवाद. ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आमच्या टेक्निकल टीमचे पण मनापासून आभार. कोई नहीं बोलता रब के बारे में, मैं बोलते हैं. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचं म्हणून सहकार्य लाभलंय, इस प्रोग्राम को सक्सेस बनाने में जिनका भी सहयोग मिला है, उन सब का हम धन्यवाद व्यक्त करते हैं और भगवान का भी धन्यवाद व्यक्त करते हैं. भेटूया पुढच्या वर्षी. थँक्यू सो मच. धन्यवाद.